आज नागपंचमी आहे आणि म्हणूनच आज मी एका सर्पमित्राला भेटायला आली आहे. खरं तर त्याने संपूर्ण त्याचं आयुष्य हे सापाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी घालवलं आणि अर्थातच तो पुढेही घालवणार आहे. आणि माझ्यासोबत आहे अभिरूप कदम. अभिरूप, नमस्कार तुझं मॅडम. लोकशाही मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच मॅडम. सगळ्यात आधी कसं आहेस? मजेत, एकदम मजेत. पावसाळ्याचे 4 महिने थोडं हम्म. रेस्क्यू आणि सगळे काम जास्त असतात, हम्म. तर धावपळ तर आहे, पण आय बिलीव्ह की तेच सौंदर्य आहे माझ्या कामाचं, कॉन्झर्वेशनचं. येस. आणि सुंदर चालू आहे. रेस्क्यूज तर कंटिन्यूस चालूच असतात या दरम्यान. पावसाळ्यात खरं तर काम जास्त यामुळे असतं कारण खूप ठिकाणी वॉटर लॉगिंग असते, पाणी साचतं. आणि जनरली पण हा सापांच्या अंड्यातून बाहेर येण्यातला कालावधी असतो. तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला सहसा सापांची पिल्लं वगैरे थोडी जास्त आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच. येस. अभिरूप, पण इंटरव्ह्यू करण्यासाठी मला ना आपण आपलं बोलणं झालं होतं तेव्हा आपण ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू करणार होतो असं सगळं ठरलं होतं. पण तू स्पेसिफिकली म्हणालास की नाही, मी जिथे राहतो, माझं जिथे बालपण गेलं किंवा मी जिथे राहतो तिथे आपण स्पेसिफिकली इंटरव्ह्यू करूया. काय याच्या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे मला असं वाटलं की साप हा एक असा विषय आहे ना की त्याला जर का तुम्ही 4 भिंतींच्या आत राहून बघण्याचा प्रयत्न केला किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर तो थोडासा दुरावतो. बरोबर. विनोबा भावेंनी ना खूप आधी एका त्यांच्या लेखणीमध्ये लिहिलेलं की जर का लहान मुलाला गाय शिकवायची आहे तर ती गाय त्याला गोठ्यामध्ये न शिकवता, म्हणजे फळ्यावरती न शिकवता त्याला गोठ्यात घेऊन जाऊ, तिचे 4 पाय, तिची एक शेपूट, तिचे हलणारे कान आणि ओला नाक दाखवून ती गाय त्याला नीट समजू शकेल. आणि त्याच हेतूसाठी मी तुम्हाला आज इथे बोलवलं. कारण जनरली जो दिवसाचा दिनचर असतो त्यामध्ये खूप सारे रेस्क्यूज, खूप सारे रिलीज, मध्ये त्यांचे काही प्रथम उपचार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मे बी आज अनुभवायला मिळतील. आणि जर का या सगळ्या दरम्यान काही रेस्क्यू आले तर मला आवडेलच की तुम्ही आमचं सहकार्य कराल त्या रेस्क्यू वरती, आणि मग आपण पुन्हा त्यांना निसर्गमुक्तही करू. निश्चित आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्याच आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना देखील दाखवायचंय. पण त्याआधी मला तुला विचारायचंय की सापासारख्या अशा वेगळ्या आणि जरा आव्हानात्मक क्षेत्रामध्ये तुला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा नक्की कोणामुळे आणि कशी मिळाली? मी या सगळ्या गोष्टीचा सगळा मेजर जो क्रेडिट आहे तो आई वडिलांना देईल. कारण बाबा जे आहेत ते मागील 30 वर्षांपासून वन्यजीव संरक्षण, स्पेसिफिकली साप आणि त्यांचे अराउंड आलेले प्राणी यांच्यावरती काम करतात. आईचा असा काही मेजर बॅकग्राऊंड नव्हता, पण बाबांचं इंटरेस्ट एरिया बघून आणि तो सगळा रेस्क्यू बघून तीही त्यात सामावून गेली. बरं, मी जेव्हा लहान म्हणजे अपब्रिंगिंग होत होती, जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा बाजूचे जे काही प्राणी होते ते सगळे जिवंत होते. म्हणजे कधी बाबांनी कुठला रेस्क्यू करून आणलेला पक्षी असेल किंवा कोणाच्या घरी साप आला असेल तर मी बाबासोबत गेलोय, त्याला रेस्क्यू केले आणि तशी ती आवड निर्माण झाली. आणि थोडी मॅच्युरिटी आल्याच्या नंतर असं कळलं की साप हा जो विषय आहे हा भारताभरात या पर्टिक्युलर विषयाबद्दल खूप साऱ्या समजुती आहेत, गैरसमजुती आहेत आणि लोक घाबरतात अजूनही. तर माझा जनरली इंटरेस्ट एरिया थोडा स्नेक्स वरती गेला आणि या क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची गरज आहे असं मला वाटलं, म्हणून स्पेसिफिकली सापांसाठी थोडंसं जास्त प्रेम आहे. तर येस, स्नेक्स नावानीच, साप या नावानीच भीती आहे. बरोबर. पण सिमिलरली साप म्हटलं की श्रद्धा, अंधश्रद्धा, रिलिजियसनेस, मिथ्स, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतातच. आणि भारत हा एक असा देश आहे जो सापाला पूजतो पण जर का तोच साप कधी नव्हे ते तुमच्या घरी आला तर मग त्या सापाची पूजा थालीने नाही होत. संत कबीरजींचा एक दोहा आहे, त्याच्यामध्ये ते लोक बोलतात की पीतल का तो नाग बनाया, पूजे लोग लुगाई, पर सच्चा नाग जब बाहेर निकला, ले लाठी धमकाई, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो. म्हणजे ज्या सापाची आपण पूजा करतो नागपंचमीच्या दिवशी, तोच साप नागपंचमी सोडून जर का कधी आपल्या अंगणात किंवा घरात किंवा अशा वस्तीत आला तर त्याची पूजा त्या थालीने न करता काठीने होते. आणि हाच विचार लोकांपासून वेगळं करणं, लोकांमध्ये सापांविषयी थोडी जनजागृती करणं आणि थोडीशी आवड निर्माण करणं, थोडासा स्नेह निर्माण करणं, हाच एक माझा हेतू आहे. बाकी साप एक असा प्राणी आहे जो खूप भित्रा आहे, जो माणसाला घाबरतो आणि माणूस पण त्याला खूप घाबरतो. तर हा जो रिलेशनशिप आहे दोघांचा, याच्यामध्ये एक बॅलन्स आणणं, तो माझं काम आहे. म्हणजे फक्त साप पकडणं आणि जंगलात सोडणं हे एक सर्पमित्राचं काम नसतं. जनजागृती करणं, लोकांना त्या गोष्टीबद्दल अवेअर करणं, त्याचं प्रबोधन करणं आणि त्या जीवाचं रक्षण करून लोकांमध्ये प्रबोधन करणं, हे एक मेजर काम आहे.
निश्चितच. येस अभिरूप, आज खरं तर नागपंचमी आहे, असं Yes. आता मगाशी म्हणालास की नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते, Correct. त्याला दूध पाजलं जातं, पण असं Correct. स्पेसिफिकली म्हटलं जातं की नाग हा दूध पितो, हो. इतर जे सापांचे प्रजाती आहेत ते पित नाहीत वगैरे, असं काही? नाही, मी तुम्हाला सांगतो की साप हा एक असा प्राणी आहे ज्याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे लॅक्टोज इनटॉलरंट, म्हणजे ज्यांना दूध जे आहे ते पचत नाही. सापाचं खाद्य हे दूध नाही. साप बरोबर. उंदीर, बेडूक, पाल, सरडे किंवा इतर साप किंवा इतर छोटे प्राण्यांना खाऊन जगतो. अशा खूप साऱ्या गैरसमजुती, अंधश्रद्धा आहेत ज्याच्यामध्ये आपण सापांना दूध पाजतो, किंवा लहानपणापासून आपण कधी ना कधी पाहिलंय की गारुडी कधीतरी आपल्या समोर आलाय आणि नागोबाला दूध पाजा, 2 रुपये द्या, आणि ते सगळी भानगड आपण कधी ना कधीतरी केलीच आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या पाठी आपण कधी विचारच केला नाही की साप खरंच दूध पितो का. बरोबर. तर साप असं स्वतःहून दूध पित नाही, कारण जंगलात त्याला कोणी दूध आपण देत नाही. ही आपली श्रद्धा आहे, माणसाची श्रद्धा होती म्हणून आपल्याकडे जे अवेलेबल होतं ते आपण देवांना किंवा अशा प्युअरेस्ट सोलला आपण अर्पण करतो. पण साप हा दूध पिणारा प्राणी नाहीये. बरं, तुम्ही आता म्हणाल की अरे आम्ही तर पाहिलंय गारुडींच्या टोकरीमधला जो नाग आहे त्याला मी किंवा कधीतरी आपण पाहिलं असेल की कोणीतरी दूध पाजले आणि तो साप दूध पित पण असेल. तर या पर्टिक्युलर सिनारिओ मध्ये काय होतात ना, हे जे गारुडी आहेत, हे जे स्नेक चार्मर्स ज्यांना आम्ही म्हणतो, हे नागपंचमीच्या 2-3 महिना अगोदर या सापांना जमा करतात, इलिगली हंट करतात, पकडतात, विकत घेतात, असं खूप साऱ्या इलिगल कार्य करतात. बरं, ते केल्याच्या नंतर ते त्या सापाला आठवडा 2 आठवडा काहीच देत नाही. बरोबर. कधी कधी त्याचं तोंड शिवलं जातं, कधी त्याच्या विषग्रंथी जाळल्या जातात गरम रॉड टाकून, कधीतरी त्याचे विषाचे दात काढले जातात. तर जेव्हा पण आपण एक साप एका मदारीच्या टोकरीमध्ये पाहतो किंवा त्या याच्यात पाहतो, तो अर्धा मेलेला असतो. त्या दरम्यान जर का तुम्ही त्याला दुधाच्या ऐवजी रेडबुल जरी दिलात किंवा माझा जरी दिलात, बापरे, तरी तो साप पाणी समजून ते दूध पिऊ शकतो. हा, तसंच आता मी तुला विचारणार होते की सापांना नेमकं कोणते कोणते काय काय दिलं जातं खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी, म्हणा काय काय? साप पाण्यात म्हणजे हायड्रेशन साठी फक्त आणि फक्त पाण्यावरतीच अवलंबून आहे. बाकी जशी दुसरी जी डाईट आहे ती पर्टिक्युलर स्पीशीजच्या हिशोबाने चेंज होत राहते. पण त्यांचं जे प्रमुख जेवण आहे, प्रमुख खाद्य आहे, ते बेडूक, सरडे, पाल, पक्षी आणि त्यांची अंडी वगैरे, छोटे मॅमल्स जे सस्तन प्राणी आहेत, उंदरासारखे, खारुताई वगैरे झाले, या सगळ्या जीवांना खाऊन साप जगतो निसर्गात. पण साप कधी दूध पित नाही. म्हणजे ही खरं तर मोठा गैरसमज आहे. आता यावरूनच मला तुला विचारायला आवडेल की आपल्याला ना सापाच्या बाबतीत अनेक गैरसमज आणि भीती देखील लोकांच्या मनात आहेत, तर सगळ्यात मोठा गैरसमज कोणता आहे? मला असं वाटतं गैरसमजुतीची जर का आपण आज लिस्ट काढायला घेतलो तर आपली एपिसोड छोटा पडेल. पण द बिगेस्ट किंवा सगळ्यात मोठा असं आहे की पहिली तर तुम्ही सांगितलंच की साप दूध पितो. अजून एक खूप मोठ्या लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे की साप मागावर येतो, साप दूध धरतो, साप पिछा करतो. सापामध्ये नागमणी नावाचा एक प्रकार असतो, जो जर का कोणाला भेटला तर त्याच्यामध्ये खूप अद्भुत शक्ती वगैरे असतात. पण मी तुमच्या चॅनल थ्रू सगळ्यांना हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल की प्रॉब्ली मी मागील 16 वर्षांपासून स्पेसिफिकली सापांसोबत काम करतोय. त्याच्या आधीपासून बाबा काम करतायत, पण आजपर्यंत ना मला किंवा बाबांना असा कुठलाच नागमणी किंवा अशी कुठलीच विष कन्या किंवा असा कुठला साप नाही सापडलाय जो आम्हाला निसर्गमुक्त केल्यानंतर परत माघावर आलाय की बाबा का बदला वगैरे घ्यायला. सापाचा जो मेंदू आहे ना मॅडम, तो खूप लहान असतो. त्याच्या मेंदूमध्ये 4 गोष्टी असतात: स्वतःचं संरक्षण करणं, प्रजनन करणं, टेरिटरी सांभाळणं आणि जे खाद्य आहे, जी टेरिटरी आहे त्याला वाढवणं. याच 2-4 गोष्टी आहेत ज्या सापाच्या मेंदूमध्ये असतात. त्याच्या ऐवजी असं कुठलाच कॅमेराच्या लेन्स किंवा मेमरी कार्ड सापाच्या मेंदूमध्ये नसतं. आणि साप हा खूप भित्रा प्राणी आहे. जनरली काय होतं की ज्या गोष्टीची सोसायटीमध्ये इन्फॉर्मेशन कमी असते, ज्या गोष्टीबद्दल नॉलेज कमी असतं, त्या गोष्टीची अंधश्रद्धा किंवा सुपरस्टिशन्स ही पसरते. आणि त्याला लांब करण्यासाठी जनजागृती, प्रबोधन या 2च मेजर गोष्टी आहेत ज्याच्यावरून या सगळ्या गोष्टी संपू शकतील. खूप सारे आपण बॉलिवूडचे फिल्म्स बघून आपण लोक इन्फ्लुएन्स होतात की अमरीश पुरी कधी पिंगी वाजवतो आणि मग श्रीदेवी येते. आम्ही अजूनही रेस्क्यूजला जातो तरी लोक विचारतात की अरे तुम्ही काठी वगैरे घेऊन आला ते ठीक आहे, तुमची पुंगी कुठे आहे, तुमची माळ कुठे आहे. म्हणजे 2026 मध्ये पण लोक आम्हाला रेस्क्यूवरती पोहोचल्यानंतर असे प्रश्न विचारतात. याचा अर्थ हेच होतो की लोकांपर्यंत अजून खूप सारा अवेअरनेस होणं बाकी आहे, खूप सारं प्रबोधन होणं बाकी आहे. त्या सिच्युएशनला आम्हाला त्यांना समजावं लागतं की साप या प्राण्याला कान नसतात, ठीक आहे, त्याला दिसतं पण त्याला माणसासारखं कलर विजन नसतं. म्हणजे आपण त्याला जर का कुठल्या सापाला लोकशाहीची इंटरव्ह्यू दाखवली आपली तर त्याला ती इंटरव्ह्यू कलर विजन मध्ये नाही दिसणार किंवा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण नाही दिसणार. देयर आर पर्टिक्युलर काही कलर आहेत जे त्यांना दिसतात, थर्मल सारखे काही कलर्स दिसतात, त्यांना रेडिएशन्स दिसतात.
बाकी त्यांची जी सगळी मेन जे इसेन्शियल ध्यानेंद्रिय आहे ते त्यांची टंग आहे. म्हणून तुम्ही नेहमी बघाल की साप आपली जी टंग आहे, जी जीभ आहे, ती नेहमी बाहेर काढत असतो. आणि तो बाहेर काढून वातावरणामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या घटक आहेत, त्याचा काय बोलू शकतो, त्याचा सेन्स घेतो. त्याला कळतं की कुठे खाद्य आहे, कुठे माणूस आहे, हा प्राणी माझ्यापासून किती लांब आहे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब तो त्याच्या जिभेवरून करतो. येस. बरं, ते साप रेस्क्यू केल्यानंतर तुम्ही तिथे ते कुठे सोडता, जंगलात का कुठल्या परिसरात राईट सोडता? राईट. साप हा एक असा प्राणी आहे जो वन्य प्राणी आहे, वाईल्ड अॅनिमल ज्याला आपण म्हणतो. आणि वाईल्ड अॅनिमल्स वरती भारतामध्ये प्रचंड मोठे लॉज आहेत. एक वन्यजीव संरक्षण कायदा आहे जो 1972 मध्ये आलाय, 1972 चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आम्ही ज्याला म्हणतो. त्या ऍक्ट मध्ये सर्टन स्पीसीजला त्यांच्या स्केड्यूल वाईज डिवाइड केलेत. तर साप पकडल्यानंतर त्याला आपण घरी ठेवू नाही शकत, त्याला आपण छळू नाही शकत, खेळू नाही शकत. भले मी सर्पमित्र आहे, मला साप प्रचंड आवडतात, पण मी त्यांना घरी नाही ठेवू शकत. मी जिथून तो साप रेस्क्यू केलाय त्याच्या मिनिमम 30 ते 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये मला त्याला रिलीज बॅक करावा लागतो. आता हा जो परिसर असतो ज्याच्यामध्ये रिलीज करायचा असतो तो एक फॉरेस्ट रिझर्व्ह लँड असला पाहिजे. जेव्हाही आम्ही स्नेक रेस्क्यू करतो किंवा कुठलाही इतर वन्य प्राणी रेस्क्यू करतो, आम्हाला त्याचं इंटिमिडेशन फॉरेस्ट डिपार्टमेंटला द्यावं लागतं. तो जो रेंज आहे त्या रेंजच्या ऑफिसर्सला करावा लागतो की एवढ्या लांबीचा, एवढ्या रुंदीचा, या जातीचा साप इथे इथे आढळलाय. आणि त्या हिशोबाने आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटवरून जागा सुचवली जाते. ज्या वन्य संरक्षित जमिनी असतात, ज्याला आपण रिझर्व्ह फॉरेस्ट लँड म्हणतो, त्या जागेमध्ये सापांना परत मुक्त केलं. बरं अभिरूप, आपल्या परिसरात आढळणाऱ्या जे साप असतात त्यांच्या प्रजाती कशा ओळखायच्या असतात? कारण तुम्ही एक माणूस आहात, तुम्ही जरी रेस्क्यू करायला गेला असला तरी आपल्याला स्वतःचा जीव देखील तितकाच इम्पॉर्टंट असतो. तुम्ही त्या सापांचे स्वभाव किंवा त्यांची हालचाल कशी ओळखून रेस्क्यू करता? बघा, महाराष्ट्रभरात ना 56 जातीचे साप आढळले जातात. पूर्ण इंडियामध्ये जरा 268 जातीचे साप आढळतात. तो आकडा दरवर्षी वर होत जातो, कारण खूप सारे नवीन प्रजाती पण अजून भारतातून संशोधक जे आहेत ते शोधतायत आणि त्या डायव्हर्स होत चालल्यात. पण एवढ्या सगळ्या जातींमधून आपण मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतात जर का आहोत, तर आपल्याला प्रमुख 4 विषारी साप जे आहेत त्यांना जर का आपण समजून घेतलं किंवा त्यांची ओळख जर का आपल्याला कळता आली, तर दुसरे जितकेही साप आहेत त्यांच्यापासून माणसांना तशी हानी नाहीये. ते जे प्रमुख 4 विषारी साप आहेत त्यांना आम्ही इंग्लिशमध्ये बिग 4 वेनमस स्नेक म्हणतो. सगळ्यात आधी येतो नाग, नंतर असतो घोणस, नंतर असतो मणियार आणि चौथा असतो फुरसे. ठीक आहे. कोब्राला आपण स्पेक्टेकल कोब्रा असं म्हणतो इंग्लिशमध्ये. रसेल्स वायपर म्हणजेच घोणस, कॉमन क्रेट म्हणजेच मणियार आणि सॉस्केल वायपर म्हणजे फुरस. असे हे 4 प्रमुख विषारी साप आहेत. या प्रत्येक 4 स्पीसीचे डिफरंट आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजे नाग जर का त्याला राग आला किंवा जर का तो घाबरला तर तो फणा काढतो. आता लागाला ओळखलं सोपं आहे, आपण ओळखू शकतो. मणियार हा एक असा साप आहे जो काळसर असतो, त्याच्या बॉडीवरती पट्टे असतात, त्याच्यावरून त्याची ओळख केली जाते. बरं, मणियार हा एक निशाचर साप आहे, हा जनरली रात्री तुम्हाला आढळतो. घोणस अजगरासारखाच दिसतो, त्याचं डोकं त्रिकोणी असतं, पण त्याला राग आला किंवा डिवसला गेला की तो प्रेशर कुकरच्या सिटी सारखा आवाज करतो. असा आवाज तो, जर का कोणीही कुठलाही प्राणी त्याचा 10-15 मीटरच्या रेडियस मध्ये असला तर तो आवाहन करतो, आवाज देतो. बॉडीवरती रुद्राक्षच्या माळासारखे पट्टे, डोक्यापासून शेपटीपर्यंत वरचे पट्टे जॉईंट असतात. फुरस ही एक वायपर कॅटेगरीतली स्पीसीज आहे, ज्याला आपण सॉस्केल वायपर म्हणतो. लहान साप असतो, 1-1.5 फुटापर्यंत वाढतो, डोकं त्रिकोणी असतं आणि डोक्यावरती एक ॲरो शेपचा मार्क असतो. तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत. पण या 4 प्रमुख विषारी सापांना जर का नॉर्मल जे आपले सिटीजन्स आहे किंवा जे आपले दर्शक आहेत त्यांनी जर का जरी ओळखता आलं किंवा एवढंच प्रबोधन झालं तर इतर कुठलाही साप तुम्हाला हानी पोहोचवू नाही शकत. यांच्याऐवजीही सापाचा असा हेतू नसतो की बाबा खूप दिवस झाले आज कोणाला चावलं नाहीये, आज जातो कुठल्या तरी शाळेत जाऊन कोणाला बाईट करून येतो, असा साप विचार नाही करत. तर बाईट होण्याचे जे चान्सेस आहेत हे खूप डिफरंट आहे. तर बेसिक प्रिव्हेन्शन ज्याला आपण म्हणतो की जर का गवतात चाललोय तर शूज असले पाहिजे, रात्री फिरताना किंवा अडचणीच्या ठिकाणी आपण बघून गेलं पाहिजे. आपण गावाकडच्या माणसांना पाहिलं नेहमी त्यांच्या हातात काठी असते, ते काठी आपटत जातात. तर त्याच्या या काठी आपटण्याच्या पाठचं शास्त्र असंच आहे की जेव्हा आपण ते व्हायब्रेशन्स निर्माण करतो तेव्हा आजूबाजूचे जेवढे प्राणी आहेत किंवा कीटक आहेत ते थोडे अवेअर होतात, सतर्क होतात आणि ते लांब जातात. तर जर का आपण ह्या 4 प्रमुख सापांना ओळखलं तर त्याऐवजी असा कुठलाच साप नाहीये किंवा हे प्रमुख 4 साप पण असे नाहीत की आज जाऊन कोणाला तरी दंश करतात, असा विषय सापांमध्ये नसतो. आताच तू अभिरूप म्हणालास की
गावाकडच्या ठिकाणी वगैरे हम्म. काठी वगैरे मारल्यानंतर तो आवाज ऐकू येतो वगैरे. राईट पण आपल्या शहरात ठीक आहे साप कोणाच्या घरात शिरला वगैरे तर आपल्याला रेस्क्यू टीमला वगैरे बोलवलं जातं. Right. पण गावाला राईट गावाकडच्या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी होत नाहीत. राईट त्यावेळेस जेव्हा घरात शिरतो, शेतात शिरतो, तेव्हा Right. माणसं त्या सापाला मारतात. ते मारतात. योग्य आहे का? नाही, बिलकुलच नाही. पहिली गोष्ट, कुठल्याही प्राण्याला मारणं हे योग्य नाहीये. सेकंड गोष्ट, जसं मी तुम्हाला वन्यजीव संरक्षण कायद्याबद्दल सांगितलं, त्या कायद्यात पण असं आहे की जर का तुम्ही कुठल्याही वन्य प्राण्याची हत्या करता किंवा इजा पोहोचवता तर त्याच्यावरती सर्टन कलम आहेत. आणि वाईल्ड लाईफचे हे जे नियम आहेत, हे जे ऍक्ट्स आहेत, हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत. तर याविषयी लोकांमध्ये जनजागृती नाहीये. तर फॉर देअर डिफेन्स लोक खूप सारे असे कृत्य करतात किंवा जस्ट बिकॉज की मजा येते की मारून टाकूया, साप आहे, घ्या काठी, लाग त्याच्या पाठी, हे जे थॉट प्रोसेस आहे हा लोकांमध्ये आहे. पण ह्याला लांब करण्याचंच काम आमच्यासारखे सर्पमित्र आणि आम्ही करतच आहोत. तर मारणं हा कधीच हे नाहीये, ऑप्शन नाहीये. जर का असा कुठला साप किंवा तुमच्या शेतात किंवा गावाखेड्यात कुठेही आढळला तर महाराष्ट्रभरात एक खूप छान सर्पमित्रांचं नेटवर्क आहे, ज्या लांबच्या लांब किंवा एकदम आत असलेल्या गावांपर्यंतही सर्पमित्र पोहोचतायत. आमचं एक 2009 पासून एक अभियान चालू आहे, ज्याला आम्ही एक गाव एक सर्पमित्र अभियान असं म्हणतोय. त्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही खूप सारे गावात जाऊन प्रत्येक गावामध्ये मिनिमम एक असा माणूस तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, जो ऍटलिस्ट त्या सापाला ओळखू शकेल आणि त्या सिच्युएशनला, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला हँडल करून दोघांचा, म्हणजे माणसांचा आणि सापांचा, या दोघांचा जीव वाचवू शकेल. तर सर्पमित्र आहेतच. त्याऐवजी जर का कुठल्याही वन्य प्राण्यांचा लोकांना इश्यू असेल किंवा रेस्क्यू करायची गरज असेल तर ते त्यांच्या जवळपासच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करू शकता. फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक हेल्पलाईन नंबर आहे, तो एक टोल फ्री नंबर आहे 1926, जो महाराष्ट्रभरात चालतो. त्या नंबरवरती जर का तुम्ही कॉल केला, असं कुठला सिच्युएशन झालं, जवळपासच्या पोलीस स्टेशनला कॉल केला, फायर ब्रिगेडला कॉल केला, तर या सगळ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडे रेस्क्युअर्स किंवा वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्सच्या नंबर्स असतात, ऑर्गनायझेशनच्या नंबर्स असतात. तर मदत पोहोचू शकते लवकरात लवकर. निश्चितच. अभिरूप, आता ही मारण्याची प्रवृत्ती तर चुकीची आहेच, मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने साप असणं किती महत्वाचं आहे? खूप जास्त. आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्यापर्यंत पोचेपर्यंत पण सापाचा एक खूप मोठा रोल असतो. आपण बघतो ना हिंदू फिलॉसॉफीज मध्ये की शेषनागाच्या फण्यावरती पृथ्वी उभी आहे, शंकरांच्या गळ्यामध्ये नाग आहे, विष्णूजींचा बेडच कोबरा आहे. तर या सगळे मायथॉलॉजी, हे सगळे रिलिजन्स ना आपल्याला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात की ही जी सृष्टी आहे, या सृष्टीचा पाया जो आहे तो साप आहे. तर जर का सापाला आपण एलिमिनेट करून टाकलं या फूड चेन मधून, तर हा जो सगळा पाया आहे हा चेंज होणार, हा ढासळणार आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होणार. तर कुठल्याही प्राण्याला आपण जर का पूर्ण सृष्टीतून काढून टाकलं तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्यावरतीच होणार आहेत. हे लोकांना करण्याची जरूरत आहे. म्हणजे साप हा शत्रू नाही असं खरं साप हा पाहायला गेलं. शत्रू कधीच नाहीये. साप हा सगळ्यांचाच मित्र आहे आणि साप हा खूप डरपोक प्राणी आहे. म्हणजे जेवढ्या भीती तुम्हाला सापाची आहे त्याच्या 1000 पटीने साप तुम्हाला घाबरतो. एक खूप सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. जनरली ना निसर्गामध्ये प्राणी जे आहेत ते दुसऱ्या प्राण्यांना ना त्यांच्या हाईट वरून ऑब्झर्व करतात. सहसा आपण जेव्हा सापांना पाहतो ते ग्राउंड लेवलला असतात, म्हणजे जमिनीवर असतात. तर त्यांच्या समोर जर का कुठला माणूस उभा राहतो, कुठलाही प्राणी, त्यांच्यासाठी जर तो प्राणी असतो तर तो दुसऱ्या प्राण्याला सारखाच त्याला ट्रीट करतो आणि तो निघून जाण्याचा प्रयत्न करतो. ऍक्सिडेंट तेव्हा होतो जेव्हा चुकून आपला पाय पडलेला असतो किंवा तो कुठे अडकलेला आहे आपल्याला माहित नाही आणि तो एक ऍक्शन रिॲक्शनचा टाईप असतो, एक प्रॉब्लेम असतो. मला नेहमी लोक असे विचारतात की स्नेक अग्रेसिव्ह असतात का? तर मी त्यांना सांगतो की कुठलाही प्राणी हा अग्रेसिव्ह नसतो, हा डिफेन्सिव्ह असतो. डिफेन्सिव्हचा अर्थ असा होतो तो स्वतःच्या बचावासाठी क्रिया करतो. जर का आपण त्याला डिवचलं किंवा काहीही कृत्य केलं ज्याच्याने तो डिस्टर्ब होतोय तर तो आपल्या बचाव करण्यासाठी त्याला देवाने हातपाय तर नाही दिले. त्याच्याकडे एकच काय बोलू शकतात ऑप्शन आहे, जे हे त्याचं तोंड विष. सगळ्या सापांमध्ये विष नसतं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. तर कुठलाही साप किंवा कुठलाही वन्य प्राणी हल्ला करण्याच्या आधी तुम्हाला वॉर्निंग देतो. आपण नागाला पाहिलंय, नागाला जेव्हा वॉर्न करायचं असतं तेव्हा तो फण काढतो. तो फणा काढण्याचा अर्थच असा आहे की मी इथे आहे आणि तू माझ्या जवळ येऊ नको. त्याचं सिम्पल खेळणं असतं. जसं मी तुम्हाला घोणशी बद्दल सांगितलं, रसेल स्वायपर, ती शिटी मारते. तर सगळेच प्राणी ना अटॅक करण्याच्या ऐवजी किंवा काही कृत्य करण्याच्या ऐवजी नेचरमध्ये, हा लॉ आहे नेचरचा, हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही कुठलाही प्राणी कुठल्या दुसऱ्या प्राण्यासोबत काही ऍक्शन घेण्याच्या आधी त्यांना वॉर्न करतो. तर हे वॉर्निंग समजून घेणं आणि त्याच्यावरती रिॲक्ट करणं याची गरज आहे.
आताच तू अभिरूप म्हणालास, पण त्यावरूनच सुद्धा मला विचारायचं आहे की ऍक्सिडेंटली एखादा साप आपल्याला जेव्हा चावतो किंवा डंस करतो त्यावेळेस डायरेक्टली आपण काय पावलं उचलली पाहिजेत की त्याच्यामुळे आपला जीव वाचू शकतो? बरोबर. बघा, आपण हिंदी पिक्चर्स वगैरे मध्ये पाहिलंय की साप चावल्यानंतर आपण सक करतो किंवा ट्रायनिकॉट बांधतो किंवा कट वगैरे करतो. या गोष्टी कुठल्याच करायचं नाही. त्याला लवकरात लवकर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. एक सेकंड ना, एक रेस्क्यू आलाय, आपण जाऊया का तिथे प्लीज? नक्की. आणि आम्हाला देखील आवडेल पाहायला. थोडंसं इमर्जन्सी, कारण मे बी ती एक शाळा आहे, शाळेजवळ साप निघालाय. नक्कीच. तर आपण निघूयाच. ठीक आहे, लेट्स गो. सो अभिरूप आता रेस्क्यू करायला चाललाय आणि आपल्याला ही संधी सोडायची नाहीये. आपण आता रेस्क्यूच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे सापाचं रेस्क्यू होतोय. अभिरूप तिथे सापाला शोधतोय आणि थोड्याच वेळात आता ते रेस्क्यू करतोय. तो कशा पद्धतीने रेस्क्यू करतोय आपण पाहतोच आहोत. आणि आपल्याला पाहायला मिळते की आता अभिरूपने रेस्क्यू केलेला आहे आणि तो साप एक सापाचं पिल्लू आहे छोटंसं. किती थरारक दृश्य हे पाहूनच खूप भीती वाटते. आणि तो अभिरूप खूप शांत पद्धतीने हांडाळतोय सापाला. आणि हे दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यासमोर पाहतो आहोत की अभिरूपची जी संवर्धन करण्याची पद्धत आहे ती आपल्याला स्वतः पाहायला मिळते. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी सुद्धा. अभिरूप, आता आम्ही खरं तर पाहतोय, हे पहिल्यांदा आम्ही असं सगळं पाहतोय आणि आमच्या प्रेक्षकांना देखील दाखवणार आहोत. कशी पद्धत आहे तुझी आणि तू किती शांत पद्धतीने त्या सापाला हांडवतोयस. तुझ्या म्हणजे असं वाटतंय की तू त्याच्याशी बोलतोयस. हो, म्हणजे ऍक्च्युअली खरं तर ते तसंच चालू आहे. तो एक संवादच चालू आहे. आणि हा खरं तर घाबरलेला नागाचा पिल्लू आहे. जसं कॉलरनी सांगितलं, त्यांनी त्याला ना रोड क्रॉस करताना पाहिलंय. तर खूप जोखीम भरा होतं त्यासाठी पण तो रोड क्रॉस करून येणं. रोडमध्ये युजली रोड किल्स वगैरेचे प्रकार आपल्याला दिसायला भेटतात. अच्छा, हा जो साप आहे हा आपण नाग, इसी जात आहे याच्यातलाच हा साप आहे. नागच आहे. याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा असं म्हणतो. आणि साधारण 1 महिन्याभराचं बाळ आहे हे, नुकतंच अंड्यातून निघालंय. बापरे. साप जेव्हा अंड्यातून बाहेर निघतो तो लहानपणापासून इंडिपेंडंट असतो. म्हणजे स्वतःचं जीवन स्वतः जगतो. काका, मामा, मावशी असं कोणी नसतं त्याला. तर मी त्याला आधी बॅगिंग करून घेतो, मग आपण पुढे त्याच्याबद्दल बोलूया. येस, ठीक आहे. आता आपल्याला लवकरात लवकर रिलीज बॅक करावा लागेल त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये. रिलीज करणार आता आपण ह्याला जवळपासच्या जे रिझर्व फॉरेस्ट लँड आहे त्याच्यामध्ये जाऊन ह्याला रिलीज करूया लवकरात लवकर. येस, लेट्स गो. सो आत्ताच आपण पाहिलं की अभिरूपने सापाला रिलीज केलंय, म्हणजेच रेस्क्यू देखील केलं, रिलीज देखील केलंय. आपण हा सगळा प्रोसेस अनुभवलाय प्रत्यक्ष आणि खरंच खूप थरारक आहे आणि भीती देखील वाटते या सगळ्या गोष्टी करताना. तुम्ही करता हे खरंच हॅट्स ऑफ यू गाईज. आणि खरंच जर तुम्हाला देखील कुठे साप सापडला तर त्याला मारू नका, सर्पमित्राला फोन करा, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. अभिरूप, खूप खूप धन्यवाद आणि खूप थँक्यू सो मच. तू आम्हाला खूप छान माहिती दिलीस आणि सगळं मार्गदर्शन केलंस आणि सगळं लाईव्ह देखील दाखवलंस. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, खूप आभारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.